वचन देतो आम्ही तुम्हाला. ऐकू दे ना. जो परभणीतून या ठिकाणी आलेला लॉंग मार्च मुंबईच्या मंत्रालयावरती धडक देणारा हा आंबेडकरी समाज, या आंबेडकरी समाजाचं नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्याच्या नगरीमध्ये आम्ही सर्व भीमसैनिक, आमच्या बंधुभावाच्या भीमसैनिकांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. या स्वागतासाठी खास करून उपस्थित असणारे आमचे आरपीआयचे प्रमुख, आमचे मार्गदर्शक संजय बाबा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे निफाड तालुक्याचे अध्यक्ष सुरेशभाई रांगळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले कोळगावचे सरपंच सुखदेव कांबळे, दादाराव काऊतकरे, अनेक असे आमच्या या ठिकाणी निकाळे, योगेशजी निकाळे, अनेक असे या ठिकाणी असणारे आंबेडकरी समाजामध्ये काम करणारे लीडर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या भीमसैनिकांचे स्वागत करण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहे. जो परभणी इथे झालेला भ्याड हल्ला, त्या हल्ल्यामध्ये आमचा झालेला शहीद भीमसैनिक, या भीमसैनिकाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी आमच्या या ठिकाणी उपस्थित असणारे माता माऊली बंधुभाव खऱ्या अर्थाने या सरकारला जाग आणण्यासाठी संविधानाची विटंबना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलेली, त्या संविधानाच्या विटंबनेच्या माध्यमातून या ठिकाणी परभणीतून निघाला लॉंग मार्च या सरकारला जाग आणण्यासाठी मुंबईला धडक मोर्चा मंत्रालयावरती निघाला आहे. या भीमसैनिकांचे आम्ही निफाड नगरीमध्ये सहर्ष असं स्वागत खऱ्या अर्थाने या ठिकाणी करतो आणि त्यांच्या या लॉंग मार्चमध्ये आम्ही सर्व निफाड तालुक्याचे भीमसैनिक सामील आहोत, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. इथंच थांबतो. धन्यवाद. मी संजय बाबा गायकवाडांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आलेल्या माझ्या भीमसैनिकांना आपण या ठिकाणी संबोधित करावं.